नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे झाड भाग पहिला. लेखक आहेत शशांक सुर्वे. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. लॅपटॉपसमोर बसून कपाळाला दाबून चेहऱ्यावर चिंताग्रस्त हावभाव आणून प्रदीप बसला होता. त्याच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनेलचा आलेख तो बघत होता. त्याने कित्येक महिने नवीन कंटेंट व्हिडिओ स्वरूपात पोस्ट केला नव्हता. हॉरर कंटेंट असणारे त्याचे चॅनेल कित्येक दिवस अगदीच शांत होतं. यूट्यूबकडून मिळणारे पेमेंटसुद्धा थांबले होते. वास्तविक त्याच्या चॅनेलचा रीच कमी झाला होता, कारण हॉरर हा कंटेंट घेऊन रोज शेकडो यूट्यूब चॅनेल्स येत होते आणि तेच विषय प्रत्येकांनी चघळून चोथा करून टाकला होता. तरी प्रदीपचे चॅनेल तग धरून होते, कारण प्रदीप हॉन्टेड लोकेशनवर जाऊन पॉडकास्ट किंवा व्हिडिओ करत असे. बाकीचे यूट्यूबर्स गुगलवरून सर्च करून स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवत असत, पण प्रदीप वेगळा होता. तो प्रत्यक्ष त्या लोकेशनवर जाऊन शूट करत असे. भारतातले बहुतेक सगळेच हॉन्टेड लोकेशन प्रदीपने कव्हर केले होते. तो वेगवेगळ्या गॅजेटने हॉन्टेड लोकेशनवर जाऊन भूतांचे अस्तित्व दाखवत असे आणि मिट्ट अंधारात त्या जागी एकट्या गेलेल्या प्रदीपला आणि त्याच्या विशिष्ट शैलीमधील कॉमेंट्रीवर लाखो लोक फिदा होते. तेच लाखो लोक प्रदीपचे सबस्क्रायबरसुद्धा होते. प्रदीप प्रचंड मेहनत घेत होता आणि त्याचे फळ होते. तेच लाखो लोक प्रदीपचे सबस्क्रायबरसुद्धा होते. प्रचंड मेहनत घेत होता तो. त्याचे फळही त्याला मिळत होते. भारताच्या टॉप हॉरर यूट्यूबरमध्ये प्रदीपचे नाव टॉपला होते. खरी गोष्ट म्हणजे प्रदीप नास्तिक होता. भूतप्रेत वगैरे संकल्पना त्याला भ्रामक वाटत होत्या. तरी त्याने हॉरर हा विषय फक्त व्यावसायिक दृष्टीने निवडला होता. लोकांच्या भीतीला डॉलरमध्ये कन्व्हर्ट करण्याची कला त्याला बऱ्यापैकी अवगत होती. त्याने सगळा सेटअप बनवून ठेवला होता. एखादा पॅरानॉर्मल एक्सपर्टप्रमाणे त्याने आपले गॅजेटसुद्धा ठेवले होते. प्रदीप कमालीचा धीट होता. भीती या शब्दावर त्याने जणू मातच केली होती. म्हणून तर भारतातील हॉन्टेड लोकेशनवर एकट्याने जाऊन शूट करणे, आवाजात चढ उतार आणून आपली हवा टाईट झाली आहे असं व्ह्यूअर्सना नाटकी पद्धतीने दाखवणे आणि व्हिडिओमध्ये थरारकपणा यावा म्हणून त्या अंधाऱ्या हॉन्टेड लोकेशनवर वेगवेगळ्या आवाजाचे सेटअप लावून नंतर व्हिडिओमध्ये ते जणू भूतच आहे असे भासवून व्हिडिओ रंजक बनवून प्रदीप यूट्यूबचा व्हिडिओमधून बरेच पैसे मिळवत होता. त्याचे व्हिडिओ एवढे रिअलिस्टिक असत की त्याने व्हिडिओ पोस्ट केल्या लाखो लाईक त्याच्या व्हिडिओवर पडत असत. पडक्या वास्तूमध्ये रात्रीच फिरून त्याने स्वतःसाठी मोठ्या शहरात सुंदर असे आलिशान वास्तूसुद्धा बांधली होती. यूट्यूब व्हिडिओमुळे लाईक्स, कमेंट्स आणि पैसा याची चटक लागलेला प्रदीप सध्या कंटेंट न मिळाल्याने थोडा टेन्शनमध्ये होता. पाणी न मिळालेला मासा जसा झटपटत असतो तशी गत यूट्यूबर्सची असते आणि प्रदीप तर खूप मोठा सेलिब्रिटी यूट्यूबर होता. प्रदीप कंटेंटच्या शोधात होता. सर्व बारवर त्याची बोटे सतत फिरत होती. अचानक त्याला एक लिंक दिसली. ती लिंक त्याने ओपन केली. एका परदेशी पॅरानॉर्मल एक्सपर्टच्या पीटर बे याच्या ब्लॉगची लिंक होती ती. त्याने वेगवेगळ्या देशातील हॉन्टेड लोकेशनला भेटी दिल्या होत्या. वेगवेगळ्या देशाचे फोल्डर त्यात ब्लॉगवर होते. त्यात प्रदीपने इंडिया लोकेशनवर क्लिक केलं आणि त्या परदेशी पॅरानॉर्मल एक्सपर्टने पहिल्या नंबरला जे लोकेशन दिले होते ते बघून प्रदीप अक्षरशः चकित झाला, कारण तो स्वतः भारतीय असून त्याला या हॉन्टेड लोकेशनबद्दल माहीत नव्हतं. जसे तो पीटर बेचा ब्लॉग वाचत होता त्याचे डोळे विस्फारत होते, कारण कमालीचे खुलासे केले होते त्यात. आता मात्र तो ब्लॉग वाचून प्रदीपने डोक्याला हात लावला. असे लोकेशन आपल्याला माहीत कसं नाही, या एका प्रश्नाने तो स्वतःला कोसत होता. प्रदीप तो ब्लॉग काळजीपूर्वक वाचत होता. पीटर बेने त्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. त्याने असं लिहिलं होतं की विजय अभयारण्य भारतातील अघोरी आणि काळ्या शक्तीचे केंद्र मानले जाते. 100 किलोमीटर विस्तीर्ण अशा त्या भयानक जंगलात एक असे पुरातन झाड आहे जे खूपच चमत्कारिक आणि इच्छापूर्ती झाड आहे.
तसेच हे झाड त्या भागाला लागलेला श्राप म्हणून सुद्धा ओळखले जाते. पूर्वी साम्राज्याचा भाग असलेले हे अघोरी झाड आता या घडीला एका भयानक जंगलात अजूनही उभे आहे. एका तांत्रिकाने एका सत्तापिसासू राजाला, ज्याचे नाव राजयश होतं, त्याला दिलेली भेट म्हणजे हे झाड. बदल्यात राजाने अघोरीला खूप धन दिले होते. या झाडाला एक नरबळी दिला तर हे झाड तुमची इच्छा पूर्ण करते, असा काहीसा इतिहास सांगण्यात येतो. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथल्या राजाने या झाडाजवळ इथल्या आपल्याच राज्यातल्या सामान्य लोकांचा बळी द्यायला सुरुवात केली, असंही सांगण्यात येतं. शेवटी लोकांच्या तक्रारी आणि दैन्य बघता शेजारच्या एका मोठ्या राजाने या भागावर हल्ला केला आणि अनेक लोकांचा बळी घेतलेल्या राक्षसी राजयश राजाला ठार करून हा भाग ताब्यात घेतला. विजयी राजा सोमदेव भट्ट जेव्हा या झाडाजवळ आले तेव्हा त्यांना शहारा आला होता. झाडाभोवतीची जमीन रक्ताने लालभडक झाली होती. आजूबाजूला अनेक नरमुंड पडलेली दिसली. आपल्या न्यायासाठी प्रसिद्ध असलेल्या सोमदेव राजाला या झाडाच्या इतिहासाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी हे झाड तोडायला सांगितले. पण हे अघोरी झाड अजिबात तुटत नव्हते किंवा नष्टही होत नव्हते. शेकडो कुऱ्हाडीचे घाव या झाडाचे पानसुद्धा हलवू शकले नाहीत. मग सोमदेवने या झाडाला आग लावण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा अयशस्वी झाला. अनेक प्रयत्न झाले, पण या झाडाचे पानही हलले नाही. शेवटी हार मानून परत या झाडाचा कुणी वापर करू नये म्हणून सोमदेव राजाने या झाडाच्या भोवती पूर्ण गोलाकार खंदक खणले. खूप खोल खोदलेल्या खंदकाला खालून उमाळे फुटल्याने त्या खोल खंदकात पाणी जमा झाले. त्या अघोरी झाडाजवळ कुणी जाऊ नये म्हणून या पाण्यात असंख्य मगरी सोडल्या गेल्या. एक प्रकारे ते झाड आणि आजूबाजूचा छोटा 100 मीटरमध्ये पसरलेला गोलाकार परिसराला बेटाचे स्वरूप आहे. आता त्यानंतर काही दिवसातच सोमदेव राजाचे आकस्मिक निधन झाले. या सगळ्या घटनाक्रमाला स्थानिक लोक त्या झाडाचा श्राप समजू लागले. हे झाड पुढे आपल्याही जीवावर उठू शकते म्हणून तिथल्या लोकांनी तिथून निघून स्थलांतर सुरू केले. आता या संपूर्ण भागात पूर्ण घनदाट जंगल आहे. मानवी वस्तीचे इथे एकही अवशेष सापडत नाही, असे पीटर बेने लिहिले होते. रहस्य. पुढे त्याने रहस्य लिहिले होते. मी या भागात जाऊन ते झाड लांबून बघून आलो आहे. अगदी दुरून त्या खंदकाच्या मागून मी हे झाड बघितले आणि काही फोटोसुद्धा क्लिक केले. हे झाड आता अजस्त्र झालं आहे आणि या झाडाला प्रत्येक फांदीला एक एक बाहुली लटकलेली आहे. हो, बाहुली लटकलेली आहे. मी माझ्या दुर्बिणीने सगळं काही बघितलं आहे. प्रत्येक फांदीला एक एक बाहुली लटकली आहे. अंदाजे 1 फुटाच्या आसपास असलेली या लाकडी बाहुल्या अगदीच जिवंत वाटतात. अशा हजारो बाहुल्या तिथे फांद्यांना लटकल्या आहेत. या बाहुल्या म्हणजे ज्या ज्या लोकांचे इथे बळी दिले गेले त्या लोकांचे रूपांतर या लाकडी बाहुलीत झाले. त्या लोकांचे आत्मे अजूनही त्या लाकडी बाहुलीत कैद आहेत असं म्हणतात. शेकडो वर्षे झाली इथल्या बाहुलीत रूपांतर झालेल्या लोकांचे आत्मे अजूनही मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. असो, लोककथा आहेत या. पण माझ्या मनात प्रश्न यामुळे आले की या झाडाला हुबेहूब माणसासारख्या दिसणाऱ्या त्या बाहुल्या लटकवल्या कुणी? आणि तिथल्या त्या खंदकात सोडलेल्या 700 ते 800 वर्षाआधीच्या मगरी अजूनही तिथे त्या खंदकात जिवंत कशा आहेत? स्थानिक कथांच्या नुसार तिथले जंगलातले काही क्षेत्रपाल त्या मगरीच्या रूपाने लोकांना त्या झाडापासून दूर ठेवतात. त्या झाडाचे नुसते दर्शनसुद्धा तुमच्या जीवनात अस्थिरता निर्माण करू शकते, अशी मान्यता आहे. माझ्याबरोबर घडलेला प्रसंग असा की मी या झाडाचे शेकडो फोटो क्लिक केले होते. पण मी जेव्हा तिथून आलो आणि फोटोचा फोल्डर उघडला तेव्हा सगळेच्या सगळे फोटो करप्ट म्हणजेच बाद झाले होते. पूर्ण मेमरी कार्डच खराब झालं होतं. आणि दुसरी गोष्ट, मी ड्रोनसुद्धा सोडला होता या झाडाजवळून फोटो घेण्यासाठी. पण या झाडाच्या जवळ अशी कोणती ताकद आहे माहीत नाही. माझा 85% चार्ज असलेला ड्रोन या झाडाजवळ जाताच बॅटरी ड्रोन होऊन बॅटरी संपून तिथेच पडला. आपोआप ड्रोनची सगळी ऊर्जा खेचली गेली.
तरी मी स्वच्छ वातावरण बघून खूप वरून दुसरा ड्रोनमधून या झाडाची खूप वरून फोटो घेतले, जे मी खाली जोडले आहेत. मी बघितलेल्या सगळ्यात हॉरर ठिकाणापेक्षा हे ठिकाण मला रहस्यमयी आणि भयानक वाटतं. तिथून आल्यापासून 1-2 वर्ष मलाही खराब अनुभव आले. मी त्या झाडाला बघून मेंटली डिस्टर्ब झालो होतो. ही अतिशयोक्ती नाही आहे. कुणीही इथे जाण्याचे धाडस करू नये, ही हात जोडून नम्र विनंती. पीटर बे. पीटर बेने त्याच्या ब्लॉगमध्ये असे लिहिलेले होते. प्रदीपला हा लेख वाचून खूप जोरात हसला. पीटर बेसारखा मोठा एक जगप्रसिद्ध लेखक आणि ब्लॉगर असं लिहूच कसं शकतो? प्रदीपने कॉफीचा एक घुटका घेतला आणि विजय अभयारण्यामधील ते शापित झाड कव्हर करण्याचे ठरवले. सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते. कुणीही न शिवलेला विषय. या झाडावर एखादी डॉक्युमेंटरी बनवली तर प्रदीप रातोरात फेमस होणार होता. सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. पीटर बेच्या त्या ब्लॉगवर प्रदीपचा विश्वास नव्हता. पीटरने फेमस होण्यासाठी त्या झाडाबद्दल जास्तीचा मसाला टाकून तो लेख लिहिला आहे हे प्रदीप जाणून होता, कारण तो स्वतः त्या लाईनमधला होता. त्यामुळे यूट्यूब चॅनेलवर कमिंग सून अशी एक पोस्ट सोडून बघणाऱ्याची उत्सुकता वाढवून प्रदीप दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागला. सुरुवातीला त्याने विस्तीर्ण अशा विजय अभयारण्यामधील त्या झाडाचे सॅटेलाईट लोकेशन काढले. तिथे जाताना काहीसे जास्तीचे पैसे त्याने एक विचारपूर्वक घेतले आणि तो आपल्या बाईकवरून निघाला. विजय अभयारण्य जरी दुसऱ्या राज्यात असले तरी प्रदीपच्या घरापासून 250 किलोमीटरवर होते. त्यामुळे तो पहाटे लवकरच निघाला. आपली सगळी रेकॉर्डिंगची उपकरणे पॅक करून तो निघाला. त्या दिवशी त्याने विजय अभयारण्याजवळच्या एका लॉजमध्ये वास्तव केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदीप विजय अभयारण्याच्या जवळ एका खेडेगावात जाऊन त्याने आधी तिथला एक देशी दारूचा अड्डा गाठला. तिथे दारूच्या नशेत जिंगत असलेल्या एका मळकट इसमाच्या समोरच्या टेबलावर जाऊन तो बसला. मळकट विस्कटलेल्या लोकांच्या अड्ड्यावर समोर हा उंची जॅकेट आणि हिरो टाईप पर्सनॅलिटी असलेल्या तरुणाला बघून दारूचे घोट पचवणारा तो व्यक्ती बोलला, "काय काम आहे साहेब?" प्रदीप हसला. त्या दारुड्याच्या सिक्स सेन्सवर प्रदीप जाम खुश झाला आणि एक 500ची नोट त्याच्यासमोर एका बंडलमधून काढून त्याला दिली आणि बाहेर येण्याचा इशारा केला. तसा तो दारुडा उत्सुकतेने गटागट दारू संपवून बाहेर आला. प्रदीपने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. तो म्हणाला, "हे बघ, विजय अभयारण्यामधील जे शापित झाड आहे ना, तिथे मी शूटिंग करणार आहे. मला एका सॅटेलाईट फोटोमध्ये त्या खंदकात काही मगरी दिसल्या. तो अडथळा मला पार करायचा आहे." अभयारण्यामधील त्या झाडाबद्दल ऐकून त्या दारुड्या खंडूने खिशातून 500ची नोट काढली आणि काही न बोलता प्रदीपच्या हातात ठेवली आणि तो तिथून जाऊ लागला. प्रदीपने त्याला थांबवले आणि त्याला थांबवत तो म्हणाला, "तुम्हाला फक्त बांबूचा एक पूल बनवायचा आहे, जो त्या खंदकावर टाकून मी त्या झाडाजवळ जाऊ शकेल." प्रदीपच्या हातातील तो 500चा बंडल कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला डोलत होता. त्याचप्रमाणे खंडूची बुबळे त्या बंडलबरोबर फिरत होती. त्या बंडलला धरून तो म्हणाला, त्या बंडलला धरून खंडू म्हणाला, फक्त बांबूचा पूल, तो आम्ही त्या खंदकावर टाकून देऊ. फक्त आमचं काम एवढंच ना? ठीक आहे तर मग. फक्त बांबूचा पूलच बांधून द्यायचा आहे ना? ठीक आहे, असे खंडू म्हणाला. प्रदीपने आपला अंगठा दाखवून त्याला होकार दिला. तसं खंडूला तिथे जायची इच्छा तर नव्हतीच, पण नोटांचे ते बंडल पाहून तो तिथे जाण्यास तयार झाला होता. त्याची कित्येक महिन्याची दारूची उधारी भागवू शकत होता आणि त्यांना फक्त एक व्यक्ती दुसऱ्या बाजूला पोहोचेल असा छोटा लाकडी पूल त्या खंदकावर अंथरून द्यायचा होता.
त्यामुळे खंडूने ते काम स्वीकारलं होतं. शेतात पडेल ते काम करणाऱ्या खंडूला हे काम किरकोळ होते. 20,000 तर आधीच मिळाले होते. 10,000 काम पूर्ण झाल्यावर मिळणार होते. तसंही तो स्थानिक असल्याने त्या झाडाबद्दल ऐकून होता. पण दारूपुढे त्याने ही रिस्क स्वीकारली होती. त्याच्या गावापासून ते झाड 25 किलोमीटर होते. सकाळी जायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे खंडू आणि त्याचा एक मित्र आपल्या 2 व्हीलरवर बसले आणि त्या झाडाच्या दिशेने निघाले. पाठोपाठ प्रदीपसुद्धा बाईक घेऊन त्यांच्या मागे होता. खंडू आणि त्याचा मित्र जग्गू बाईकवर काहीतरी चर्चा करत होते. 15 किलोमीटरवर त्यांची बाईक थांबली. मुख्य रस्त्यातून 10 किलोमीटर आत जंगलात जायचे होते. गाडी पार्क करून तिघेही निघाले. खंडू आणि जग्गू हातात कुऱ्हाड घेऊन पुढे चालत होते. मागे प्रदीप चालत होता. त्या दोघांच्या अंगातून देशी दारूचा वास येत होता. प्रदीप आपल्या कॅमेऱ्यातून घनदाट जंगलाचे फोटो घेत होता. कित्येक वर्षे इथे माणसांचे पाऊल पडले नव्हते. त्यामुळे जंगल अगदीच घनदाट होते. उंच उंच सागवानी झाडे आणि त्यावर पक्ष्यांचे ते विचित्र स्वर कसली तरी चाहूल देत होते. पण त्या तिघातील दोघे दारूच्या नशेत होते आणि एक जण फेमस व्हायच्या नशेत चालला होता. त्यामुळे ते कर्कश भयानक आवाज त्या तिघांची पावले परत वळवू शकत नव्हते. हातातील कुऱ्हाड चालवत वाटेत येणारी छोटी झुडपं छाटत तिघे निघाले होते. मॅपनुसार प्रदीप दोघांना मार्गदर्शन करत होता. त्यानुसार त्यांची पावले झपझप पडत होती. लवकर काम संपवून इथून निघून जायच्या तयारीत जग्गू आणि खंडू चालत होते. परतीची वाट सापडण्याची खंडू वाटेत येणाऱ्या झाडावर कुऱ्हाडीने मार्क करत चालला होता, जेणेकरून परतताना त्यांना वाट सापडावी म्हणून ते लोक अशा तऱ्हेने मार्क करत होते. अखेर एका ठिकाणी येऊन प्रदीपच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आणि खंडू आणि जग्गूच्या नजरा खाली गेल्या. बाईकवरून येतानाच ते झाड शापित आहे, त्या झाडाकडे बघायचं नाही असा दोघांमध्ये ठराव पास झाला होता. तिकडे प्रदीप मात्र कमालीचा आनंदित होता. एक खोल खंदक, त्यात हिरवेगार पाणी आणि त्या पाण्यात असंख्य अशा मगरी आणि त्या खंदकाच्या पलीकडे होते ते झाड, उंचच उंच वाढलेले. वडाच्या झाडाप्रमाणे दिसत होते ते झाड. त्या झाडाचे खोड रक्ताप्रमाणे लालभडक दिसत होते. पाने पिवळी धमक आणि त्या पानाच्या आड कधी पुढे मागे लटकलेल्या त्या लाकडी बाहुल्या. न राहून प्रदीपने आपली दुर्बीण बाहेर काढली आणि तो बघू लागला. खरोखर अद्भुत आणि अविश्वसनीय झाड होते ते. तिकडे खंडू आणि जग्गूने खंदकाचा अंदाज घेऊन एक प्लॅन बनवला. त्या जंगलात सागवानची झाडे खूप होती. 15 फुटाच्या आसपास ते खंदक होते. त्यानुसार त्यांनी झटपट जाडीने बांबू एवढी पण मजबूत अशी सागवानी झाडे तोडायला सुरुवात केली. जाडी कमी असल्याने पटापट झाडे तोडली जात होती. एका भारदस्त झाडाला टेकवून खंडू आणि जग्गू एकावर एक रचून त्यांनी ती सोबत आणलेल्या काथ्याने ती लाकडे बांधून एक छोटा, फक्त एकच माणूस चालता येईल असा पूल बांधायला सुरुवात केली. प्रदीप त्यांचे काम बघून अक्षरशः चक्रावून गेला. अड्ड्यावर बसणारे हे लोक हा छोटा पूल बांधायला 2 दिवस लावतील हा हिशोब प्रदीपने लावला होता. पण 2 तास लाकूड छटाई आणि 3 तासांची लाकूड बांधणी. लाकूड एकमेकांवर बांधलेला हा पूल तयार होता. त्या खंदकाच्या बाजूलाच एक मोठे अवाढव्य झाड होते. त्याचा आधार घेऊन त्यांनी लाकूड रचून एखाद्या शिडीप्रमाणे उभा पूल केला आणि दोघांनी बांधला. खंडूच्या इशाऱ्याने जग्गू त्या झाडावर माकडासारखा चढला आणि त्या लाकडी शिडीच्या टोकाला पकडले. खंडूने खालून जोर लावला आणि दोघांनी ताकद लावून ती लाकडी शिडी खाली पाडली. ती सरळ त्या खंदकावर पडली. शिडीचा पूल झाला होता. दोघांनी आपला घाम पुसला. प्रदीप बाजूला बसून सगळं बघत होता. 5 तासात पूल तयार. त्याला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जग्गू आणि खंडू प्रदीप समोर आले. तसं प्रदीपने ठरल्याप्रमाणे त्यांच्या हातावर 10,000 ठेवले. तसे ते दोघे काहीही न बोलता त्या जंगलातून खाली मान घालून गायब झाले. आता प्रदीपचे काम झाले होते.
पूल बांधून झाला होता. म्हणजे आता प्रदीप पण खुश होता, कारण त्याचे काम एका दिवसात संपणार होते. आता तो पूर्णपणे तयार होता. आपलं आवश्यक सामान घेऊन त्याने त्या लाकडी पुलावर पाऊल ठेवले. 2-2.5 फूट रुंदीचा तो लाकडावर लाकूड रचून बांधलेला पूल ओबडधोबड होता, पण काम चलाऊ होता. प्रदीप तर आता कोणतीही रिस्क घ्यायला तयार होताच. एक एक पाय टाकत तो पुढे पुढे जात होता. अचानक त्याला पुलाच्या बरोबर खाली मगरींचा एक मोठा समूह आला आहे असे जाणवतं. तोंडाचा जबडा आ वासून त्या मगरी प्रदीपकडे बघत होत्या. काही खंदकाच्या दगडावर चढण्याचा प्रयत्न करत होत्या. एक वेगळा थरारकपणा त्या वातावरणात वाढू लागला होता. खालून त्या मगरींच्या हालचाली, पाण्याचा आवाज वाढला होता. आता प्रदीप घाबरला होता. आता त्यालाही भीती वाटत होती, कारण त्या मगरींचा आकार खूप मोठा होता. त्याच्या तोंडून एक विशिष्ट आर्त आवाज येत होता आणि तो आवाज फारच त्रासदायक होता. मन एकाग्र करून प्रदीप त्या छोट्या लाकडी पुलावर चालतच राहिला. चालतच होता. अखेर त्याने तो लाकडी पूल शेवट पार केलाच. तो आता त्या झाडाच्या अगदीच समोर उभा होता. आजूबाजूला निकामी होऊन पडलेले इतर यूट्यूबर्सचे ड्रोन दिसत होते. भुसभुशीत अशा जमिनीत त्या गोलाकार जागेच्या बरोबर मधोमध ते झाड अक्राळ विक्राळ पद्धतीने पसरले होते. त्याचा तो लालभडक लाकडाचा रंग अनोळखी आणि विचित्र होता. अगदी 100 फुटावर ते झाड उभे होते. लालसर लाकूड अगदीच चमकदार वाटत होते. पिवळी धमक पाने उन्हात चमकत होती. त्या झाडाला लटकलेल्या त्या 2 फुटी बाहुल्या आता स्पष्ट दिसत होत्या. प्रदीपने एक गोष्ट नोटीस केली की त्या गोलाकार जागेत आल्यापासून त्याला मगापासून येणारे जंगलाचे भयानक आवाज बंद झाले होते. एक भयान शांतता त्या वर्तुळात आल्यावर जाणवत होती. प्रदीपने आधी कॅमेरा सुरू केला. ज्या अफवा पीटर बेकडून ऐकल्या होत्या त्याप्रमाणे त्याने आपल्या सगळ्या उपकरणाच्या बॅटरी चेक केल्या. बॅटरी फुल चार्ज होत्या. थोडंसं हसून प्रदीपने कॅमेरा सुरू केला आणि शूट करायला सुरुवात केली. त्याचा ऊर भरून आला होता, कारण हे लालभडक झाड त्या घडीला जगासमोर आणणारा तो पहिला व्यक्ती होता. हळूहळू 1 आणि 1 पॉईंटचे तो शूट करत होता. तशी ती वर्तुळाकार जागा खूप लिमिटेड होती. फक्त ते झाड मुख्य आकर्षण होतं. हळूहळू पुढे जात असताना त्याची नजर झाडावर होती. लाल खोडाचे आणि फांद्याचे झाड जवळून एकदम भयानक एखाद्या डोंगरासारखे भासत होते. फोटो व्हिडिओचे सत्र प्रदीपकडून सुरू होते. त्याने ऐकलेल्या कथेनुसार इथे त्या झाडाला मानवी बळी दिले जात होते. त्यानुसार तो काही मानवी अवशेष किंवा तत्कालीन काही पुरावे सापडते का ते बघत होता. बाहुल्या लटकल्या होत्या. अगदी जिवंत वाटत होत्या. कॅमेरा लेन्स झूम करून बघितल्यावर त्या लाकडी बाहुल्यांचे हावभाव स्पष्ट दिसत होते. सगळ्या बाहुल्या अगदीच उदास आणि दुःखी दिसत होत्या. एक एक बाहुली एक एक फांदीचे फोटो प्रदीप घेत होता. एखादं फळ लागावं तशा त्या बाहुल्या त्या झाडाचा भाग वाटत होत्या. प्रदीप फोटो काढण्यात मग्न होता. जवळपास सगळंच झाड त्याने व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. कारण तिथे ते तेवढेच रहस्यमयी झाड होतं. अचानक त्याला हालचाल जाणवली. सर्र 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 आवाज येत होता. प्रदीप थोडं मागे सरकला. त्याने आजूबाजूला बघितलं. त्याचं लक्ष त्या बाहुल्यांच्यावर गेलं. एक तीव्र कंपन त्या सगळ्या बाहुल्यात होत होतं. ते कंपन एवढं तीव्र होतं की त्या बाहुल्या अंधुक दिसत होत्या. प्रदीप जराही घाबरला नाही. त्याची व्हिडिओग्राफी सुरूच होती. अचानक ते बाहुल्यांचे कंपन थांबले. अचानक कसला तरी आवाज झाला. प्रदीप इकडे तिकडे बघू लागला. झाडाखाली असलेल्या पाल्यापाचोळ्यात काहीतरी पडल्याचा आवाज होता तो. प्रदीप आता थोडा घाबरला आणि ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने तो जाऊ लागला. त्याने थोडं पुढे जाऊन बघितलं. त्याने बघितलं की झाडावरून एक बाहुली खाली पडली होती. प्रदीपचे लक्ष वरती गेलं. एक फांदी रिकामी होती.
तिथून खरोखरच ही बाहुली खाली पडली होती. प्रदीपने खाली बघितलं. आता मात्र त्याचे डोळे विस्फारले, कारण काही सेकंदाच्या अंतराने ती बाहुली गायब झाली होती. आता तर इथेच होती. प्रदीप इकडे तिकडे बघू लागला, पण ती बाहुली मात्र त्याला कुठेच दिसत नव्हती. आता मात्र प्रदीपचा थरकाप उडाला. तो घाबरला. त्याने आपले सामान गडबडीत पटापट बॅगमध्ये कोंबले आणि घाबरतच तो इथून चालू लागला. क्रमशः या कथेचा हा पहिला भाग होता. दुसरा भाग म्हणजेच अंतिम भाग लवकरच येणार आहे आणि प्रदीपसोबत पुढे काय घडले हे पाहण्यासाठी दुसरा भाग नक्की पहा. भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. लगेचच भेटूया या कथेचा भाग दुसरा घेऊन लवकरात लवकर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.